एका देशाने भारताला कमी लेखलं आणि एका भारतीय वैज्ञानिकाने संपूर्ण जगाला उत्तर दिलं। 1980च्या दशकाच्या शेवटी भारताला अत्याधुनिक सुपर कम्प्युटरची गरज होती। हवामानाचा अचूक अंदाज, अणुऊर्जा संशोधन, क्षेपणास्त्र तंत्रज्ञान आणि अवकाश संशोधन या सगळ्यासाठी सुपर कम्प्युटर अत्यावश्यक होता। पण त्या काळात अशी यंत्रणा फक्त काही मोजक्या देशांकडेच होती आणि त्यावर सर्वाधिक नियंत्रण होतं अमेरिकेचं। भारताने अमेरिकेकडे जगप्रसिद्ध क्रे सुपर कम्प्युटर विकत घेण्याची विनंती केली, पण उत्तर आलं नाही। कारण अमेरिकेला भीती होती की भारत या तंत्रज्ञानाचा वापर संरक्षण आणि अणुकार्यक्रमासाठी करेल। तंत्रज्ञानावर निर्बंध घालून भारताची प्रगती रोखता येईल असा त्यांचा विश्वास होता। हा नकार भारतासाठी अपमानास्पद होता, पण प्रत्येक अपमानात एक संधी लपलेली असते। त्यावेळी भारत सरकारने एक धाडसी निर्णय घेतला। सुपर कम्प्युटर मिळतच नसेल तर आपण स्वतः बनवूयाचा। आणि ही जवळजवळ अशक्य वाटणारी जबाबदारी सोपवण्यात आली एका भारतीय वैज्ञानिकाकडे, डॉक्टर विजय पांडुरंग भटकर। ना परदेशी तंत्रज्ञान, ना परदेशी मदत, ना सुपर कम्प्युटर बनवण्याचा पूर्ण अनुभव, फक्त 3 वर्षांची मुदत आणि देशाच्या 80 कोटी जनतेच्या अपेक्षा। जग म्हणत होतं भारताकडून हे शक्यच नाही, पण डॉक्टर विजय भटकर आणि त्यांच्या तरुण वैज्ञानिकांच्या टीमने ठरवलं होतं उत्तर शब्दांनी नाही तर कामगिरीने द्यायचं। पुढची 3 वर्ष पुण्यातील प्रयोगशाळांमध्ये दिवसरात्र एकच लढाई सुरू होती। ही लढाई फक्त एका मशीनची नव्हती, ती भारतीयांच्या स्वाभिमानाची होती। आणि मग 1991 मध्ये जगाने जे पाहिलं त्याने अनेक विकसित देशही थक्क झाले। भारताने स्वतःचा पहिला स्वदेशी सुपर कम्प्युटर तयार केला, परम 8000। परम 8000 बनवण्याचा प्रवास नेमका कसा होता? डॉक्टर विजय भटकरांनी कोणत्या अडचणींवर मात केली आणि अमेरिकेच्या एका नकाराने भारताला महासत्ता बनवण्याच्या प्रवासावर कसं ढकललं, ही आहे त्या ऐतिहासिक संघर्षाची खरी कहाणी।